हॅलो स्टुडंट्स, आपण लॉज ऑफ मोशन हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्यामधील मोशन, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या टर्म्स आपण डिस्कस केलेल्या आहेत. मोशन म्हणजे काय? इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, then it is said to be in motion. And what is distance? Distance is the length of the actual path traveled by an object in motion while going from one point to another. And third one is displacement. It is the minimum distance between the starting and finishing points. So now in this lecture we'll discuss about speed and velocity as well as scalar and vector quantity and example related to speed and velocity. So first we'll see what is speed. How will you define speed? Speed is the total distance traveled in unit time, that is called as speed. Suppose a car is moving from x to y. ओके, आता कार x या ठिकाणाहून y या ठिकाणी जात असेल तर x पासून y पर्यंतचे जे डिस्टन्स आहे, ओके, आणि हे डिस्टन्स ती कार युनिट टाईममध्ये कवर करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर स्पीड असं म्हणतो. स्पीड काय आहे तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन युनिट टाईम. आता आपण इथे युनिट टाईम म्हणतो. सो व्हॉट इज युनिट टाईम? द टाईम इज इन द फॉर्म ऑफ सेकंड, मिनिट, आवर ऑर इयर. म्हणजे सेकंड, मिनिट, आवर किंवा इयरच्या फॉर्ममध्ये टाईम असू शकतं. देन नेक्स्ट, velocity. So what is velocity? The displacement that occur in unit time, that is called as velocity. Okay, velocity म्हणजे काय? Displacement that occur in unit time is called velocity. Suppose same example, x to y एखादा ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत असेल तर आता इथे x पासून y पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते काय असेल, इथं डिस्प्लेसमेंट. ओके, आणि ते कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम पिरियड, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे तर व्हेलॉसिटी असं म्हणणार आहे. म्हणजेच काय, व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते आणि स्पीड हे डिस्टन्सशी रिलेटेड. सो व्हेलॉसिटी म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाईम, that is the velocity. Next, units of speed and velocity. So speed and velocity, they have the same units. दोन्हीचेही युनिट्स आहेत ते कसे असतात तर सेम असतात. इन SI सिस्टीममध्ये मीटर पर सेकंड आहे आणि CGS सिस्टीममध्ये सेंटीमीटर पर सेकंड. ओके, सो दॅट इज अबाउट द युनिट्स ऑफ स्पीड अँड velocity. Second, speed is related to distance while velocity is related to displacement. स्पीड आहे ते कशाशी रिलेटेड असतं, डिस्टन्सशी रिलेटेड, आणि velocity डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते. सो वी हॅव सीन दिस. नाव, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड velocity आर द सेम, otherwise they can be different. म्हणजे काय, when a object is moving along straight line, एखादा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल तर स्पीड आणि velocity आहे ते काय असतं तर सेम असतं. त्या ऑब्जेक्टचे स्पीड ॲज वेल ॲज velocity बोथ आर सेम. सो हाव इज इट पॉसिबल? सो हियर suppose a object is moving from A to B. ओके, एखादा ऑब्जेक्ट A पासून B पर्यंत जात असेल. आता इथे डिस्प्लेसमेंट काय असेल तर A पासून B पर्यंतचं डिस्टन्स. त्यानंतर इथं डिस्टन्स काय असेल तर A पासून
बी पर्यंतचा जो काही पाथ आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर डिस्टन्स म्हणणार आहे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीच्याही व्हॅल्यूज सेम आहे. सो हिअर when we put both these values in the formula, फर्स्ट डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्हीच्याही व्हॅल्यूज सेम असतात जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये पास होतो. मग त्यामुळं त्याचं स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्हीही काय असतील तर सेम असतील. सो दॅट इज इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन, द values of speed and velocity are the same, otherwise they can be different. Next is scalar quantity and vector quantity. So what is scalar quantity and vector quantity? ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आहे त्याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो, ज्याला मॅग्निट्यूड बरोबर डिरेक्शन पण आहे. आता डिरेक्शन म्हणजेच ईस्ट वेस्ट किंवा साऊथ नॉर्थ, ओके, दीज आर डिरेक्शन. सो ज्या क्वांटिटीजला मॅग्निट्यूड बरोबर डिरेक्शन असतं त्याला आपण वेक्टर असं म्हणतो, आणि ज्या क्वांटिटीजला फक्त मॅग्निट्यूड आहे आणि डिरेक्शन नाही त्याला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. मग स्केलर क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत, तर डिस्टन्स, स्पीड आणि टाईम. आणि वेक्टर क्वांटिटीज डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, या दोन्ही काय आहेत तर वेक्टर क्वांटिटीज आहेत. सो दॅट इज अबाउट द स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. स्केलर क्वांटिटीजला मॅग्निट्यूड आहे, वेक्टर क्वांटिटीजला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन पण आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, फर्स्ट शीतल, ओके, शी इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द स्कूल. ओके, ती काय करते तर घरातून स्कूलला ट्रॅव्हल करते. सो फर्स्ट शी वेंट टू द संगीताज हाऊस, म्हणजे संगीताच्या घरी पहिल्यांदा जाईल ती, आणि जो काही पाथ आहे त्याला आपण पाथ ए असं म्हटलेलं आहे आणि डिस्टन्स 500 मीटर आहे. त्यानंतर फ्रॉम संगीताज हाऊस शी वेंट टू स्कूल अँड दॅट पाथ इज कॉल्ड ॲज पाथ बी अँड डिस्टन्स इज 1200 मीटर. ठीक आहे. त्यानंतर हे जे 1300 मीटर डिस्टन्स दिसतं आहे ते काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. वी हॅव सीन दिस, ओके, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. So you have to find out Sheetal's speed along path A, path B, average speed and Sheetal's velocity. Suppose Sheetal take 5 minutes to reach Sangeeta's house and 24 minutes to reach school from there. इथं काय विचारलेलं आहे, सपोज शीतलला 5 मिनिट्स लागत असतील संगीताच्या घरी जायला आणि 24 मिनिट्स स्कूलला जायला लागत असतील, तर शीतलचं स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अलॉंग पाथ ए अँड बी. त्याचबरोबर ॲव्हरेज स्पीड आणि व्हेलॉसिटी पण फाइंड आउट करायची आहे. आता इथे त्यासाठी काय गिवन दिलेलं आहे बघा. डिस्टन्स अलॉंग पाथ ए किती आहे तर 500 मीटर. डिस्टन्स अलॉंग पाथ बी किती आहे तर 1200 मीटर. And this time along path A is 5 minutes and time along path B is 24 minutes. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे तर 1300 मीटर आहे. हे गिवन आहे. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर फर्स्ट शीतल्स स्पीड अलॉंग पाथ ए. त्यासाठी स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आता आपल्याला डिस्टन्स माहिती आहे आणि टाईम पण माहिती आहे, त्यामुळे आपण त्यावरून स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. ते किती मिळणार आहे तर शीतल स्पीड अलॉंग पाथ ए इज इक्वल टू 100 मीटर पर मिनिट्स. त्यानंतर नेक्स्ट शीतल स्पीड अलॉंग पाथ बी. So here the same formula, speed is equal to distance upon time. So we know the distance as well as time. So that's why we'll get here 50 meter per minutes as the speed along path B. त्यानंतर next
शीतल्स ॲव्हरेज स्पीड. आता इथं आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. आता सेम फॉर्म्युला असणार आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. पण आपण इथं काय करतो आहे, ॲव्हरेज स्पीड काढतो आहे, त्यामुळं आपण टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम घेणार आहे. मग टोटल डिस्टन्स काय आहे, तर 500 प्लस 1200 दॅट इज इक्वल टू 1700 मीटर. देन टोटल टाईम 5 plus 24 that is the 29 minutes. आता हे दोन्हीही आपल्याला टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम मिळालेलं आहे. ते आपण जर फॉर्म्युलामध्ये घातलं तर आपल्याला 58.6 मीटर पर मिनिट्स हे ॲव्हरेज स्पीड मिळणार आहे. देन लास्ट शीतल्स वेलॉसिटी. तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट किती आहे, 1300 मीटर आणि टाईम 29 मिनिट्स. सो फ्रॉम दिस विल गेट 44.83 मीटर पर मिनिट्स ॲज वेलॉसिटी. ओके, सो आज आपण काय डिस्कस केलेलं आहे, तर स्पीड आपण कशाला म्हणतो, so speed is the total distance traveled in unit time, and velocity is the displacement that occur in unit time, that is the velocity. So we have seen these units for speed and velocity. SI unit is meter per second and CGS system सेंटीमीटर पर सेकंड. आणि स्पीड आहे ते डिस्टन्सशी रिलेटेड आहे आणि वेलॉसिटी डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. जर एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असेल तर त्याचं स्पीड आणि वेलॉसिटी हे दोन्हीही कसे असतात, तर सेम असतात. त्यानंतर आपण स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी बघितली. स्केलर क्वांटिटीला मॅग्निट्यूड आहे आणि वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड बरोबर डिरेक्शन पण आहे. एक्झाम्पल स्केलर क्वांटिटीचे डिस्टन्स, स्पीड आणि टाईम आहे. वेक्टर क्वांटिटीज डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी आहे. थँक्यू.